राज्यभरात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची झुंबड उडताना दिसतेय। काल विधानसभेत या योजनेतील काही अटी शिथिल करण्यात आल्यात। योजनेसाठीचे नवे नियम काय आहेत याबाबत माहिती दिलेली आहे अमरावती जिल्हा परिषदेचे महिला आणि बाल कल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी। त्यांच्यासोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी कैलास घोडके सर आहे। सर काय सांगणार, सध्या कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी मोठी महिलांची गर्दी होता, मात्र काल जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये काही अटी शिथिल सुद्धा केलेल्या आहे। आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे? महिला बाल विकास विभागांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, ही एक अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, आर्थिक सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे। या योजनेसाठी लागणारे जे कागदपत्र होते, प्रमाणपत्र होते, अगोदर सुरुवातीला वय व आदिवासी प्रमाणपत्र असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा आधार कार्ड असेल, बँक पासबुकची झेरॉक्स असेल, त्याच्यातले काही कागदपत्र काढणे आणि ते महिलांनी त्यांची जमावजमाव करणे यासाठी महिलांची खूप धावपळ होत होती। आपण बघितलं की सेतू केंद्राच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी भरपूर रांगा लागलेल्या होत्या, परंतु हे टाळण्यासाठी आणि महिलांना त्रास होणे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत। आता वय व आदिवासी प्रमाणपत्र आपल्याला काढण्याची गरज नाही, ते त्याऐवजी आपण पिवळे आपले हे जे आहे रेशन कार्ड आहे किंवा इलेक्शन कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे यापैकी एक ते पुरावा जरी दिला तरी तो चालेल। दुसरं, वयाची अट जी आहे ती 60 वरून 65 वर्षापर्यंत नेलेली आहे। त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी 2-3 दिवस महिलांना लागायचे, तर तो पण महिलांचा त्रास कमी व्हावा म्हणून आता पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड जर जोडले तर त्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा काढण्याची गरज नाही, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत। आता हे प्रमाणपत्र काढल्याच्या नंतर हे प्रमाणपत्र ज्या महिलांकडे असतील त्या लाभार्थी महिलांनी हे प्रमाणपत्र घेऊन नजीकच्या त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा पर्यवेक्षकाकडे किंवा ग्रामसेवकाकडे किंवा शेती सुविधा केंद्रामध्ये गेले तर ते त्यांचा अर्ज भरू शकतात आणि हे कागदपत्र सर्व त्यांचे ऑनलाईन अपलोड सुद्धा केले जातील आणि त्यांना पोच पावती सुद्धा मिळेल। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।